व्हिडिओमध्ये बघितलं तुम्हाला कळालं असेल की आपण आज तयार केला आहे गोलू मोलू ओरिओ केक। अगदी केल्यानंतर 5 मिनिटात संपलेला हा केक तयार कसा केलता आणि खूप छान टेस्टी झालता बरं का। अगदी मिनी छोटासा आणि मुलांच्या आवडीचा हा ओरिओ केक केलता। त्यावर ठेवला आहे जेम्स आणि हा केक तयार कसा केलता बघूया चला। तर इथे घेतले छोटे छोटे पॅकेट 10चे 3 ओरिओ आणि जेम्स सुद्धा घेतले आहेत। तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मोठे 30चे घेतले तरी चालतात। आता हे बिस्किट पिवळे घ्यायचे फोडून। तर आपल्यासाठी आपल्या मुलांच्या आवडीचे कुठली बिस्किट असतील ते घेतल्या तरी सुद्धा चालतात। बर्बन क्रीमचे कुठले असतील ते। आणि हे आता बिस्किट आपण घेऊया मिक्सरच्या जारमध्ये घालून। अगदी तुम्हाला वाटतं ना की बाहेरचे केक आहेत ते छान टेस्टी लागतात किंवा जास्त पैसे घालून तयार केलेले केक, पण हा आहे केक तो 40 रुपये तयार होणारा टेस्टी यमी केक आहे। तर 3 पुडे घातलेत मिक्सरच्या जारमध्ये। त्यामध्ये घातला अर्धा ग्लास दूध आणि छान असे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत, याची प्युरी करून घेणार आहोत। अगदी झटपट होणार आहे करायला। हे आहे ते मिश्रण तयार करायला 10 मिनिटं लागले आहेत। आता हे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं एका पॉटमध्ये काढून घ्यायचं किंवा एका टोपमध्ये आणि त्यामध्ये आता घालणार आहोत आपण बेकिंग सोडा। तर इथं आपण बेकिंग सोडा घालायच्या अगोदर कढई ठेवली होती गरम करण्यासाठी, प्री हीट होण्यासाठी। तर आपण इथं दुसऱ्या ठिकाणी केलं आहे एका केकचं भांडं तुमच्याकडे असेल तर तुम्ही बटर पेपर किंवा तूप लावलं तरी चालतं। तर मी बटर पेपर घालून सुद्धा ह्याला तूप लावलं आहे, म्हणजे केक छान असा सेट होतो, चिटकत नाही बटर पेपरला आणि व्यवस्थितरित्या निघला जातो। अगदी छोटासा केक तयार केलता आणि छान झालता बरं का। तर त्यामध्ये घातलं आहे 1 चमचा बेकिंग सोडा, त्यावर थोडंसं दूध घालायचं आणि छान असं मिक्सम करायचं। बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही इनो किंवा सोड्याचा वापर केला तरी चालतो। तिन्हीतल्या मधला एकाचा वापर करायचा आणि छान असं हे मिक्स करून द्यायचं। आणि हे बेकिंग सोडा घातल्यानंतर केक आहे तो एकदम स्पंजी आणि जाळीदार तयार होतो बरं का। तर असं छान मिक्सम केलं की लगेचच आपण आता जे बटर पेपर घालून घेतलेलं ते मी हे घेतलं आहे, डबा घेतला आहे। तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर त्याचा वापर केला तरी चालतो। मी थोडासा छोटासा गोलमोलू करणार होते म्हणूनच हा डब्याचा वापर केला आहे। आणि कढईसुद्धा छान गरम झाली आहे, त्यामध्ये आता घालायचं हे आता भांडं। तर तुमच्याकडं ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये घालू शकता। तर ओव्हनचा आपल्याला अनुभव नाही, मी कधीच वापरला नाही। कढईमध्येच दरवेळेला मी केक करते, रवा असू दे किंवा मैद्याचा असू दे काय मी ह्याच्यामध्येच करते। तर आपण हे आता 30 मिनिटासाठी मी तर शिजवण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे मिडियम फ्लेमवर 30 मिनिटं हा केक आपण वापरून घेणार आहोत। सुरीसुद्धा क्लीन निघाली आहे। 3 आपल्या 10 रुपयाची पुडी मिळतात त्यामध्ये हा केक तयार झाला आहे, जो आपल्याला 70 ते 80 रुपयाला एक बाईट मिळतो। क्रीम टव लावलं असतं भरपूर असं, तो बाईट आपल्याला घरामध्ये 40 रुपये मिळतो आणि छान असं ठिकाणी हायजीन असा। तर नक्कीच तुमच्यासुद्धा मुलांना अशा पद्धतीनं ओरिओ केक तयार करून द्या, मुलंसुद्धा खूप खुश होतील आणि विशेष म्हणजे झटपट होतो बरं का हा केक। आणि घरातली कुठलीही वस्तू असू दे पुरवठी येते, टेस्टी लागते आणि विशेष म्हणजे हायजीन असते। तर हा झाला आहे तयार केकवरचा आपण बटर केक काढला आहे। तर तुमच्याकडे तुम्ही हे असेल तर चॉकलेट असेल तर हे आपलं तर तुम्ही घालू शकता किंवा कॅडबरी असेल ते वितळून ह्यावर घातली तरी सुद्धा चालते। छान असे यावर कॅडबरी द्यायची। आणि घालताना माझी मुलं बाजूला उभारली होती, त्यांच्यासारखा हात बाजूला काढायला लागत होता, कारण की हे बघून त्याच्या तोंडाला भरपूर असं पाणी सुटलं होतं, अक्षरशः हात मध्ये घालत होती। तो सीन मी कट केला आहे। चॉकलेट केक किंवा जेम्स असतं किंवा चॉकलेटच्या कुठल्याही गोष्टी असू दे ती मुलं खूप आवडीनं किंवा हावऱ्या भरपूर करत असतात। डेकोरेशनसाठी आपले छोटंसं 10 रुपयाचं जेम्स आणलं होतं आणि कडीने असं लावलं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही डेकोरेशन करू शकता आणि कशानं सुद्धा। तर छान असा आपला घरच्या घरी हा आपला ओरिओ केक रेडी झाला आहे। किंवा तुमच्या मुलांसाठी असे केक तयार केले तरी सुद्धा चालतात। भरपूर असं जेम्स टाका, चॉकलेट पातळ करून टाका किंवा असेच चॉकलेट तुम्ही तुकडे करून टाकले तरी सुद्धा चालतात। झालं बघा टेस्टी यमी क्रीमी आणि मस्त असा ओरिओ केक घरच्या घरी गोलू मोलू छोटासा। जास्त प्रमाणामध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही जास्त बिस्किट घेऊ शकता आणि हा केक तयार करू शकता। छान असा क्रीमी केक झालाय, चॉकलेट केक वरती सुद्धा चॉकलेट टाकलं आहे जेम्स आणि टेस्टला सुद्धा जबरदस्त वाटलं नाही की हा केक आपण ओरिओ पासून केला आहे।
तर ही रेसिपी तुम्हाला बघायला आणि नक्कीच ट्राय करा. आवडली असेल तर चॅनल आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. बघा मुलं माझी बाजूला उभारली आहेत. पहिल्यांदा माझ्या मुलांना दिलं खायला आणि नंतर माझ्या मिस्टरांना, आणि मिस्टर माझे खाऊन नंतर म्हणाले सोना भारीच की ग. आणि माझ्याच रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की भारीच की ग. तर असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.